तुम्ही ज्या ट्रेड युनियनमध्ये काम केले असतील, त्यांचे सभासद असतील, ही ट्रेड युनियन नाही, ही एक सामाजिक चळवळ आहे. वृद्ध लोकांना या समाजात त्यांचं स्थान मिळवून देण्यासाठी ही सामाजिक चळवळ है, सोशल मूवमेंट है. और इसमें इसका अंत कभी नहीं होता, लेकिन पहला पड़ाव पेंशन है. आणि म्हणून आपलं काम जरी लवकर होणार नसेल तरी सुद्धा आपल्याला संघटन मजबूत करण्याची गरज आहे आणि संघर्षाची गरज आहे. तुम्ही बोलवा तिथे आपण येऊ, पण संख्या होती ठेवा. संख्येशिवाय तुम्हाला, मला, आम्हाला कोणालाही किंमत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या वयात शिकण्याचं काय आपण खूप शिकून बसलो, आयुष्य शिकलो, आपण जगलो किती माहित नाही, पण शिकलो. आता वेळ संघटित होण्याची आणि संघर्ष करण्याची. तर या समाजाचं तुमचं स्वतःचं स्थान तुम्हाला मिळेल. आपण जनावर नाही, प्राणी नाही, कोंबड्या नाही, फळातून काढलेली आपली जिवंत माणसं आहे आणि तो स्वाभिमान, स्वाभिमानाशिवाय माणूस नाही. पटतं का? पटतं का? जर पडत असेल तर संघटन खूप मोठं व्हायला पाहिजे आणि संघर्षही मोठा व्हायला पाहिजे. आपल्या एक हात आपला सलाम करत असेल तरी दुसऱ्या हातात दांडुका पाहिजे. दांडुका असल्याशिवाय हातात दुसरा माणूस तुम्हाला ऐकणार नाही. तो तुमचा सलाम पाहिजे, त्याला तिरका डोळ्यातून दिसलं पाहिजे हातात दांडुका आहे. संघर्षाला तयार आहात का? काम झाल्यावर सुद्धा संघर्षाला तयार आहात का? पैसा म्हणजे सर्व नाही. पैसा म्हणजे संघर्ष नाही. पैसा म्हणजे सर्वस्व नाही. पैशाचं महत्त्व आम्हाला माहिती आहे, पण त्या पैशामुळे आपला स्वाभिमान वाढावा, समाजात किंमत वाढावी आणि आपली योग्यता आपण सिद्ध केली आयुष्यभर, त्याची लोकांनी दखल घ्यावी. यासाठी हा संघर्ष आहे. आपली अस्मिता, आपला वजूद, आपली आयडेंटिटी, यासाठी हा संघर्ष आहे. आणि म्हणून आपण संघर्षाला तयार राहिलं पाहिजे. मी आरसी पटेल साहेबांशी आज बोललो. एक वकील साहेब आहेत, त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला प्रॉमिस केलं की 25,000 लोक जरी आले तर द्वारकेमध्ये मोठं संमेलन ते घ्यायला तयार आहे. द्वारकेला करायचं. या योगेश्वर श्रीकृष्णाने बिना शस्त्राचं युद्ध लढलं. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही संघर्ष करू आणि समाज परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. इथे धार्मिक नाही, विषय योग्यतेचा आदर्श घेण्याचा आहे. बरोबर आहे का? चूक आहे? द्वारकेला जेव्हा गुजरात आरसी पटेल साहेब कमन भाई जेव्हा गुजरात बोलले, संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत आपण गुजरातला जाऊ. वाटतं का? नक्की. त्याप्रमाणे आदरणीय नकुल साहेबांनी आणि आदरणीय स्वामीजींनी आपल्याला बँगलोरला बोलवलंय. संपूर्ण साऊथ इंडियाचा मेळावा होणार आहे. 50,000 ते 60,000 लोक येणार आहेत. त्या 50,000-60,000 आपण असणार की नाही असणार? असणार की नाही असणार? आपल्याला आंदोलन जायच्या वेळेस फक्त आपण पैसे नाही, लग्नाला बोलवून तू मागायची पाहिजे, त्याला सुसाट पडतो. असू द्या. आता आपल्या या आजच्या काय बरेच निर्णय झाले CWC मध्ये, त्यामध्ये महत्वाचा निर्णय आपल्या संघटने लोकांचं प्रेम भरपूर आहे. आपण सगळे भरपूर एकमेकांवर प्रेम करतो.
सुद्धा तुम्ही सुद्धा, पण त्याला एक प्रकारची शिस्त नाही, कोणाच्या मनात असतो तसं वागायला लागतं. म्हणून संघटनेत थोडीशी शिस्त चांगल्या प्रकारची आली पाहिजे, हा एक निर्णय झाला. तुम्हाला पटतो? शिस्त पाहिजे ना नाही? दुसरी गोष्ट, संघटनेत पैशाचं नियोजन चांगलं पाहिजे. वर्गणी जर एखाद्या सभासदाने 120 रुपये दिली तर त्याचा किती हिस्सा जिल्ह्याकडे, किती हिस्सा राज्याकडे आणि किती हिस्सा केंद्राकडे यायला पाहिजे, त्याचं एक प्रमाण ठरलेलं पाहिजे. ज्याच्या हाती लागलं त्याने घेऊन पडून जायला नको. पटतं का? पटतं? कारण मला बोलू दे. आपण ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलं, पंतप्रधान होते, आदरणीय गृहमंत्री होते, आदरणीय वित्तमंत्री होते. श्रममंत्र्याला कोकणकर साहेबांनी स्वतः जाऊन निवेदन दिलं. कोकणकर साहेब होते, अण्णा होते, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून ते झालं. हेमा मालिनींना निमंत्रण दिलं गेलं. अनेक खासदारांनी ते येण्याचं ही काही पॉलिटिकल पार्टी नाही, ही काही ट्रेड युनियन नाही. तुम्ही ज्या ट्रेड युनियनमध्ये काम केले असतील, ज्यांचे सभासद असतील, ही ट्रेड युनियन नाही, ही एक सामाजिक चळवळ आहे.